DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नमस्कार, आपल्यासोबत आहेत कुमारी माया निवृत्ती काळे, नाशिक शहर काँग्रेसच्या सातपूर धडाडीच्या ब्लॉक अध्यक्ष। आताच नवनियुक्त त्यांची सातपूर ब्लॉक अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे। तसेच पक्षाने त्यांना ही मोठी जबाबदारी दिलेली आहे। एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिल्यानंतर त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन। ताई, काय सांगणार आपण? सातपूर ब्लॉक अध्यक्ष म्हणून आपली नियुक्ती झाली, काय सांगणार? ब्लॉक अध्यक्ष ही माझ्या कामाची पावती आहे आणि आमचा काँग्रेस नॅशनल पक्ष आहे तो थोडासा वातावरणामुळे थोडासा मागे पडला होता, पण आपण त्या सातपूर हा काँग्रेसचा बालकिल्ला मानला जातो आणि त्या अनुषंगाने आपण सातपूरमध्ये परत काँग्रेसची विचारधारा धरून आपण पुन्हा इथे लोकांमध्ये जनजागृती करायला सुरुवात केली। लोकांच्या समस्या मांडण्याचा, त्यांच्या समस्यांचं निवारण करण्याचं काम चालू ठेवलं गेल्या 7-8 वर्षापासून आणि त्यामुळे कामाची जबाबदारी घेत असताना माझ्या कामाची चिकाटी बघून पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ब्लॉक अध्यक्षाचं एक पद दिलं आणि तरी एक बैठक पार पडली लातूरच्या अयोध्या हॉटेल या ठिकाणी। त्या ठिकाणी सर्व बोलबाला म्हणजे काँग्रेसच्या बाबतीत जो काही आपलंच नाव सर्व ठिकाणी सर्व नाशिक शहर कमिटी पासून ते मुंबईच्या आलेल्या प्रमुख पाहुण्यांपर्यंत थेट, मग त्याबद्दल काय सांगणार? मग मी सांगते ना, मी कामाचं अशी पावती निर्माण केली की कुठल्याही समस्या असो समाजामध्ये चाललेल्या, आता जनतेमध्ये चाललेल्या त्या समस्यांचा आढावा घेऊन मी सर्व ठिकाणी पोहोचते आणि त्यात मला पक्षाचा आधार मिळतो। त्यामुळे लोकांची एक कडी जमा करून जे गेलेले ते लोकांना परत आपल्या पक्षामध्ये आणून आणि पक्षाचं नाव मोठं करून आणि जनतेच्या समस्या सोडवण्यापर्यंत इतकं मी काम उभं केलंय। त्याच्यामुळं ते खरंच मी माझ्या तोंडाने नाही सांगू शकत, ती पावती त्यांनी दिली की माझ्या कामाची पद्धत बघून त्यांना खूप आनंद झाला। पक्षाने आपल्याला इच्छुक उमेदवार म्हणून आपल्याला आम्ही तिकीट देणार आहोत, आपण तयारीला लागावं आणि काँग्रेस पक्षाचा एक बेधडक चेहरा म्हणून आपल्याकडे ते बघत आहेत आणि आपण जे काही कामाला सुरुवात केली ते काम पुढे न्यावं असं काँग्रेसच्या वतीने आपल्याला आश्वासित करण्यात आलं। बैठकीमध्ये काय सांगा? काँग्रेस पक्ष हा आमच्या घराण्यासाठी नवा नाही। मला पाठबळ म्हणजे माझं पाठबळ जे आहे ते माझ्या वडिलांपासनं, तेही राजकारणात नेहमी सक्रिय होते आणि सक्रिय असल्यामुळे राजकारणात कमी पण समाजसेवेमध्ये जास्त सक्रिय होते आणि त्यांचा वारसा घेऊन मी जो काम करण्याचा म्हणजे कुठल्याही धार्मिक कार्य असो, सामाजिक कार्य असो किंवा क्रीडा सांस्कृतिक कुठलाही कार्यक्रम असो त्यात माझा पुढाकार असून माझ्या कामाची जी वाच्यता आहे, प्रचिती आहे ती पक्षाच्या हायकमांड पर्यंत गेलेली आहे आणि त्याच्यामुळं हायकमांडने मला निवडणूक लढण्याच्या जबाबदारी दिलेली आहे। नुसती स्वतः उमेदवारी लढावी म्हणून ही जबाबदारी नाहीये। आपल्या सातपूर प्रभागामध्ये 5 प्रभाग आहे आणि 5 प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जे महाविकास आघाडी होईल त्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा निश्चित करण्यासाठी सांगितलेलं आहे। विविध सामाजिक कार्याच्या बाबतीत आपण काय सांगणार? आपण जे काही वेगवेगळे सामाजिक कार्य करतात, वेगवेगळे समस्या सोडवतात महिला वर्ग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे, हा महिला वर्ग कसा आपण एकत्र ठेवण्याचं काम करतात? सर्वात पहिली गोष्ट, सातपूर हा एक कामगार वस्ती वर्ग आहे, MIDC लाभलेली आहे। पूर्वी शेती प्रधान म्हणून सातपूर मानलं जायचं, आता कामगार म्हणून मानलं जातं, कामगार वस्ती म्हणून मानलं जातं MIDC मुळे। ह्यामध्ये प्राधान्य एक तर बेरोजगार जे आहेत त्यांना रोजगार देण्याचं काम करतो, मग ते महिला असो
किंवा पुरुष असो, प्राधान्य जास्त महिलांना असतं. आपण त्यांचे रोजगाराच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. जर त्या ज्या महिला कंपनीत जात नसेल त्या महिलांना आपण घरी रोजगार उपलब्ध करून देतो, की घरी त्यांनी एक तर मग शिवणकाम असो, ब्युटी पार्लर असो, मसाला तयार करण्याचं असो किंवा घरगुती मेस चालवण्याचं काम आपण असं महिलांना आपण उपलब्ध भांडवलासोबत उत्पन्न उभं करून देतो आणि त्यात त्या महिला आपल्या घराचा उदरनिर्वाह करतो. उमेदवारांची तयारी सुरू झालेली आहे, तयारी पक्षाने करायला लावलेली, याबद्दल काय सांगणार? विषय असा आहे की महानगरपालिका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत्या त्याला बराच गॅप पडलाय. 3-3.5 वर्ष होत आलेले आहे की नवीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही. पण आता बरेच असे आहे की गुडघ्याला बाशिंग लावून समाजात वावरायला सुरुवात केलेली आहे. कारण की 3.5 वर्ष सगळे शांत गप्प पडलेले होते, सगळे आपल्या आपल्या परिवारात मग्न होते. पण आता जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिंगुल वाजलं तर त्या बिंगुल वाजल्याने तर यांनी मुला मुलींचे घर शोधायला सुरुवात केले, लगीन घर शोधायला सुरुवात केले. आणि ज्या लग्नामध्ये जायचंय त्या लग्नामध्ये आपल्याला कसं जाता येईल गुडघ्याला बाशिंग बांधून, तर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रत्येक ठिकाणी. नक्कीच ताईंनी सांगितलं का अनेक इच्छुक उमेदवार आहे की आता पूर्वी समाजकार्य दिसत नव्हतं समाजकार्यामध्ये, मात्र आता त्यांचं समाजकार्य इलेक्शन आलं आणि समाजकार्य दिसायला लागलं. मात्र हे सर्व उमेदवार एवढे दिवस कुठे होते हा देखील महत्वाचा प्रश्न या ठिकाणी जनता त्यांना विचारणार आहेत. खड्डेमुक्त शहर, हे खड्डेमुक्त शहर झालं का? आणि आपणही बऱ्याच वेळा खड्ड्यांसंदर्भात आवाज उठवला होता, काय सांगता? वाढती वाहनं, वाढती शहराची लोकसंख्या, वाढते वाहनं आणि वाढत्या वाहनांमुळे रस्त्यावरची वाढणारी गर्दी, त्यामध्ये खड्ड्यांचे प्रकार इतके आहेत. पूर्ण तुम्ही कुठेही नाशिकमध्ये जा, कुठेही सुरळीत रस्ता नाहीये. सगळीकडे कुठे झेब्रा क्रॉसिंग नाहीये, ज्या सिग्नल असतात त्या सिग्नलच्या लाईटी कधी असतात कधी नसतात. सिग्नलच्या ठिकाणी खड्डे आहेत, गाडी उभी राहिली ती मागचा येऊन आदळतो. रात्रीच्या वेळी जे पथदीपक आहे त्या पथदीपकांना लाईटी नसतात, त्याच्यामुळे अचानक येणाऱ्या वाहनांना समजत नाही आणि यामुळे काय होतंय, अपघात वाढत आहे. म्हणजे सकाळी घरातून निघतोय आपण 2 व्हीलरवर म्हणा किंवा 4 व्हीलर मध्ये, पण आपण घरी जिवंत जाऊ याची शाश्वती नाही. जड वाहनं आणि अरुंद रस्ते ह्यामुळे ह्या छोट्या छोट्या रस्त्यांवर जेव्हा ती मोठी मोठी वाहने जातात त्यावेळेस त्यांना एक तर ते ड्रायव्हरांना व्यवस्थित माहिती असते किंवा नसते रस्त्यांची ते माहित नाही, पण ते लोक जेव्हा गाड्या चालवतात तेही छोट्या छोट्या गाड्यांना बघितलं जात नाही आणि बघितलं जात नाही. आणि खड्ड्यांमुळे कोण कुठे येऊन धडकेल हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जे स्मार्ट सिटी करण्याचं जे आमच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं तो विषय एकदमच गमतीचा विषय म्हणता येईल. असं गमतीचा विषय झालाय, लोकांचा जीव जातोय आणि यांना गंमत वाटतीये असा विषय झालेला आहे. ही फार निंदनीय गोष्ट आहे. खड्ड्यांचा विषय अतिशय गंभीर आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न सर्वांनाच निर्माण झालेला आहे. आपल्यासोबत होत्या कुमारी माया निवृत्ती काळे, सातूर ब्लॉक अध्यक्ष काँग्रेसच्या. त्यांनी आपल्याशी हितगुज केलं त्याबद्दल धन्यवाद. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर. सातपूर MIDC मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनीकरिता महिला, मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत. आकर्षक पगार, दरमहा 15,000 ते 26,000 रुपये. संपर्क 77 43 89 90 25 93 70 18 74 38 83 90 26 50 05 91 56 85 00 93 95 45 64 34 56 85 54 07 57 26.